सर्वांकडून आपले स्वागत करते। कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे आपले कार्यकर्ते त्यांनी कृपया समोर यावं, कृपया समोर यावं। सर्वांनी माता की भारत माता की भारतीय जनता पक्षाचा जोरात त्यामध्ये महाराष्ट्राचं स्वागत करूया। महाराष्ट्राचं स्वागत करताय जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। साहेब आणि अर्पणा पाचल मॅडम तसेच नगराध्यक्ष पदासाठी मोहिते साहेब आपल्या समोर उभे आहेत। माननीय पंतप्रधान मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे विकास करत असल्याने साताराच्या विकासासाठी भाजप पक्षाची लोकप्रतिनिधी सातारा नगर परिषदेमध्ये असणे आपल्या सातारा नगर परिषदेच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या तसेच सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांच्या उमेदवारांनाच मतदान करणे गरजेचे, म्हणजे कमळाला मतदान करणे गरजेचे। नगराध्यक्ष पदासाठी मोहिते साहेब हे शहरातील वाहतूक, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील अडचणी यावर स्पष्ट काम करण्याची त्यांची तयारी आहे। साताऱ्याचा नियोजित आणि शिस्तबद्ध विकास करणे हा त्यांचा उद्देश आहे। मोहिते साहेबांना आपला पाठिंबा मिळावा अशी नम्र विनंती आहे। नंतर देसाई साहेब हे आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, नाले आणि स्वच्छतेच्या दैनंदिन प्रश्नावर त्यांचा स्पष्ट लोकांशी तयारी आहे। साताऱ्याचा नियोजित आणि शिस्तबद्ध विकास करणे हा त्यांचा उद्देश आहे। मोहिते साहेबांना आपला पाठिंबा मिळावा व कमळावर मतदान व्हावे अशी नम्र विनंती। नंतर देसाई साहेब हे आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, नाले आणि स्वच्छतेच्या दैनंदिन प्रश्नावर आणि नियोजनबद्ध काम करण्याचा त्यांचा स्पष्ट कार्यक्रम आहे। लोकांशी थेट संपर्क ठेवून प्रभागाचा नियमित विकास करणे एवढाच त्यांचा उद्देश आहे। देसाई साहेबांना आपण विश्वास द्यावा व कमळावर मतदान करावे ही विनंती। नंतर पाचल मॅडम महिलांचे प्रश्न, युवांची गरज व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी ओळखून त्यावर सोप्या नीटनेटक्या पद्धतीने काम करण्यासाठी उभ्या आहेत। प्रभाग स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक ठेवण्यावर त्यांचा भर आहे। त्यांनाही आपला पाठिंबा मिळावा ही विनंती। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अमोलराव मोहिते यांचा या ठिकाणी सत्कार रिप्रेझेंट करतायत। सर्वांनी टाळ्या वाजवून दादांना शुभेच्छा द्यायच्या। समोर बसलेल्या माझ्या माता, बंधू, बहिणींनो आणि मित्रांनो, मी प्रभाग 5 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम करत असताना माननीय महाराज साहेबांच्या माध्यमातून 2022ला मी काम करण्याची सुरुवात केलेली आहे। आजपर्यंत महाराज साहेबांनी या प्रभागासाठी काय केले ते 2 मिनिटात मी सांगतो। गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, मुता कॉलनी, अजिंक्य हॉस्पिटल, केबीपी कॉलेज रोड रस्ते डांबरीकरण करणे, पवई नाका, कुबीर विनायक मंदिर, केबीपी अखेर रस्ता डांबरीकरण करणे, पारंगे चौक ते बस स्थानक रस्ता डांबरीकरण करणे, धनश्री कॉलनी, चिपळूणकर कॉलनी, अजिंक्य कॉलनी, रूपसमीर बंगला डांबरीकरण करणे, बागोदर डुप्लेक्स मध्ये महाराज साहेबांनी 50 लाख रुपयाचे सभागृह बांधून दिलेले आहे। पारंगे चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता, शिक्षक कॉलनीतील स्ट्रीट लाईट बसवलीत, सगळ्या पारंगे चौकातले स्ट्रीट लाईट बसवले म्हणजे पूर्ण रस्ते सिव्हिल पर्यंत, कीर्तन नगर मधील डांबरीकरण केले, भूविकास चौक ते कॅनल रस्ता डांबरीकरण करणे, कीर्तन नगर मध्ये स्ट्रीट लाईट बसवणे, बंड बंगला, शिवाजी हाऊसिंग रोडवर स्ट्रीट लाईट बसवणे, जुना आरटीओ चौक ते रिमांडो स्ट्रीट लाईट बसवणे, अजित मुथा बंगला ते जे साहेबांच्या बंगल्यापर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे, अजिंक्यतारा हॉस्पिटल दुड्डेरी रस्त्यात स्ट्रीट लाईट बसवली, सुभाषचंद्र चौक महेंद्र चव्हाणांच्या बंगल्याचं महाराज साहेबांच्या माध्यमातून मोठं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम झालेलं आहे, कुबीर विनायक कोपर बंगल्याचं कॉन्क्रीट आणि फुटपाथ स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे, जुना आरटीओ ऑफिस चौक ते बुरके कॉलनी स्ट्रीट लाईट बसवली। कामं आत्ता नुकतंच महाराज साहेबांनी मंजूर केलेली कामं आहेत। अजिंक्य कॉलनी, सह्याद्री कॉलनी, रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते, रामकृष्ण कॉलनी अंतर्गत आरसीसी गटर, जुना आरटीओ ऑफिस, अमेरिकन चर्च, मुता गॅरेज डांबरीकरण,
आणि काम प्रगतीपथावर असणारे 3 गार्डन आहेत. एक अजिंक्य कॉलनीतलं मोठं भव्य गार्डन सुरू आहे, गणेश कॉलनीतलं गार्डन सुरू आहे आणि मोठा कॉलनीतलं गार्डन सुरू आहे. महाराजसाहेब, माझी एक विनंती आहे, या पंताच्या गोट्यात आतापर्यंत विकासाचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहे की पंताच्या गोट्यात रायवारपेठमध्ये बंदिस्त गटरची गरज आहे. इथले अंतर्गत डांबरीकरण होणे गरजेचं आहे. भोसले गल्ले ते मनाली चौकपर्यंत डांबरीकरण होणे गरजेचं आहे. आणि मेन पंताच्या गोट आणि इथं पवार वस्ती म्हणून आहे, तिथं शौचालयाचा लय मोठा प्रश्न आहे. आपण अकलूजला जाताना चर्चा झाली होती की माझी विनंती आहे की ह्या प्रभागात ह्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत इथल्या ही, तर ती 2 शौचालय इलेक्शन झाल्यानंतर आपण लवकरात लवकर मंजूर करून द्यावी. जुन्या मंडईत शॉपिंग सेंटर जे आहे ती एकदम व्यवस्थित नाही झालं, तिथं चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर इथं होणं गरजेचं आहे. पवार वस्ती खंडोबामाळे ते बंदिस्त गटरची गरज आहे. मधून आम्ही गेलो तर एवढा कचरा आणि हे असलं. चिखलकरवाडा लक्ष्मी मंदिर गटरची गरज आहे. LIC कॉलनी जीवनछायामध्ये ओपन पेस एक उद्यान आहे. बंड बंगल्याचे तिथे एक ओपन पेस आहे. अशा प्रकारे ह्या कॉलनीत एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत प्रभाग 5 मध्ये. आपण एवढे करून दिले तर हे जनता सगळे आपल्या बरोबर आहे. इथं काही अडचणीचं मला काही वाटत नाही. मी बादलताई अमोल मोहिते साहेबांना कमीत कमी 2000चा लीड घेणार याची मला पूर्ण खात्री आहे. आदरणीय मी सौ अपर्णा अविनाश बाचल, मी वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारीसाठी उभी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही माझी भावना होतीच. त्यातच मला ही संधी मिळाली, त्याचं मी सोनं करेन. नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच उपस्थित प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार विजय देसाई तसेच बाचल वहिनी तसेच आमच्या नाईक वहिनी, माझा आंबेडकर साहेब बसले, मणकर मॅडम बसले, सगळे उपस्थित. आपण सर्व मान्यवर आज 2025ला नगरपालिका होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये 500 उमेदवारांच्या आज आम्हाला महाराज लोकांनी उमेदवारी दिलेली आहे. तर कारण आमची काम किंवा आमची कामाची सामाजिक कामाची जी एक ओढ आहे हे पाहून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. तर नगरपालिकेत मी 15 वर्ष नगरसेवक म्हणून जनता बँकेचा चेअरमन म्हणून काम करतोय. एकंदरीत कामाची एक हे बघता जवळजवळ या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरासाठी अनेक विकास कामं झालेली आहेत. बरीचशी कामं चालू आहेत, बाकीची अजून काही काही व्हायची आहेत. त्यातली 1-2-4 कामं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या इथं जे आमच्या वरच्या रोडला ट्रॅफिक होतं त्या ट्रॅफिकला म्हणजे कास्ट पर्यटन वाढल्यामुळे जे ट्रॅफिक होतं त्यासाठी एक रिंग रोड प्रस्तावित महाराजांनी केलेला आहे. हा रिंग रोड मराठा पॅलेस या इथून चालू होतो, तो तसाच वरच्या रोडनं मंगळाईच्या देवळाच्या इथून अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्याच्या इथून जातो, तो सरळ बोगद्यापर्यंत जाणार आहे. ते बोगद्यापासून तिथं मोठा एक पूल होऊन तो डायव्हर्ट होऊन कासला जाणार जे ट्रॅफिक आहे ते कासला जाणार, तसाच तो रिंग रोड मेढा रोडला जॉईन होणार आहे. असे मोठे दिव्य असे प्रोजेक्ट चालू आहे, अशी बरीचशी कामं चालू आहेत. आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे पाणी भरपूर आहे, पण आता एक 2-3 किलोमीटरची कासची लाईन राहिलेली आहे, ते सुद्धा आता पाणी आपल्याला नगरपालिकेचं चालू होईल. तर त्याचा आम्ही 24/7 पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आरोग्याविषयी जर आपण सोनगावच्या इथून खाली जर गेला तर तुम्ही पाहता तर कचऱ्या जो ढीक तिथं सगळा आपल्या शहराचा गोळा होतो, तो बराचसा रस्त्यावर येतो, ते दुर्गंधी होती. ह्याच्यावर सुद्धा आम्ही कायम स्वरूपीचा मार्ग काढू. पण हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून परत नगरपालिकेत द्याल त्यावेळेस ह्या गोष्टी आम्ही महाराजांच्या माध्यमातून याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो. आम्ही जे 3 इथं उमेदवार आहे त्यांना कमळ चिन्हाचं बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं एवढी विनंती करतो. आता यानंतर आता आजपासून वरीचं वाचन झालेले आहे आणि सातारा विकास नदीचा प्रश्न आहे आपला, आणि जो काही पाण्याचा असेल, लाईटचा असेल, ते सर्व प्रश्न या ठिकाणी. सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण इथं या
ऐतिहासिक पंथाच्या गोटामध्ये सगळेजण एकत्र आलोय. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अधिकृत उमेदवार मान्य श्री विजयराव देसाई, आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ अपर्णा अविनाश नाना बाचल आणि सर्व इतर सुद्धा प्रभागातील आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्व उमेदवार 50 उमेदवार आपल्या एक नगराध्यक्ष पदाचा असे सर्व उमेदवार आपण आपलं बहुमोल असं मतदान देऊन विजयी करावं ही विनंती करायला आपल्याला या ठिकाणी मी आणि आम्ही सर्वजण इथं आलोय. आज इथं स्टेजवर सौ दीपलक्ष्मी नाईक इथं उपस्थित आहेत. आपल्या विद्यमान आणि आता निवडणूक झाली की माझी होणार पण अजून पण विद्यमान आहे त्यामुळं नाईक वहिनी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरे आमचे विद्यमान नगरसेवक मला तू भेटला नाही पण श्रीकांत आंबेडकर हा नाही काय नाही खोटं बोलतोय मी काय गडबड नाही. दुसरे आपले नगरसेवक श्रीकांत आंबेडकर आज इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी आज स्टेजवर उपस्थित आहेत आणि आपण सर्व निवडून देणारे मतदार बंधू भगिनी, माझ्या सर्व मातांनो, सर्व माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या सर्वांना माझी पहिली तर विनंती आहे की आमच्या भाजपच्या सर्व उमेदवारांचं कमळाच्या समोरचं बटन दाबून आपलं बहुमोल असं मतदान हे आमच्या ह्या सर्व उमेदवारांना देऊन आपण विजयी करावं आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये भाजपच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींनी देशाला सावरण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं राज्याला सावरण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर केलं, त्याच पद्धतीनं आपली नगरपालिका सुद्धा सुनियोजित आणि पारदर्शकपणे चालवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण साथ द्या. भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या ही विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो. ही निवडणूक थोडी वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे आधी आपल्या इथे कधीच नगरपालिकेची निवडणूक पक्षांवर झाली नाही. आपल्या इथे नेहमी आघाड्यांवर निवडणूक व्हायची. स्थानिक आघाड्या इथल्या आपल्या असायच्या आणि त्याच्यावर आपण निवडणुकीला सामोरं जायचो. मग उदयनराजेंची सातारा विकास आघाडी असेल, भाऊसाहेब महाराजांनी स्थापन केलेली नगर विकास आघाडी असेल आणि इतर काही आघाड्या ज्या इथं होत होत्या, अशा पद्धतीनं आपण आपल्या निवडणुका पार पाडत होतो. पण ही पहिली निवडणूक आज सातारा नगरपालिकेच्या इतिहासातली जी पक्षाच्या चिन्हावर आपण लढतोय किंवा पक्षाची म्हणून लढतोय, हे आपण का आणि कशासाठी हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण आपली नगरपालिका, आपलं उत्पन्न जे आहे ते मर्यादित उत्पन्न आहे आपल्या नगरपालिकेला. आपली जरी नगरपालिका अवर्ग नगरपालिका असली तरी उत्पन्नाची साधनं आपल्याकडे जी आहेत ही मर्यादित आहेत. मग घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा जे काही जाहिरातीतनं कर गोळा होतो, जे काही जाहिराती वगैरे आपण जे साईन बोर्ड म्हणतो किंवा होल्डिंग म्हणतो किंवा जे काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचं जे काही उत्पन्न आहे एवढं आपल्याला उत्पन्न जे आहे ते मिळतं. बाकीची जी कामं मोठी करण्यासाठी शेवटी आपल्याला सरकारवर अवलंबून राहायला लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आज जी कामं विजय देसाईंनी इथं वाचून दाखवली, जी आपल्या या प्रभागामध्ये झाली, आज एवढी कामं कशातनं झाली तर आपण लक्षात घ्या, ही सर्व कामं जी आहेत ती राज्य सरकारकडनं आपल्याला पैसा मिळाला, आपल्या नगरपालिकेला निधी मिळाला आणि म्हणून ही कामं आपल्याला करता आली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक पक्षावर लढण्याचा निर्णय एवढाच होता की आज मी भाजपमध्ये मंत्री म्हणून काम करतोय, माझ्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली. उदयनराजे आपले भाजपचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम करतात. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. आज दिल्लीमध्ये सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम करतंय. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये जे सातारसाठी आपल्याला काही गोष्टी मोठ्या करायच्या, काही नवीन करायच्या,
ह्या करण्यासाठी आपल्याला सरकारचा पाठिंबा असणं हे गरजेचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण ही निवडणूक आज पक्षाबरोबर किंवा पक्षाच्या लढतोय. शेवटी आपल्या आशीर्वादाने मी 5व्यांदा आमदार झालो. महाराज गेल्यानंतर आपण माझ्यावर विश्वास टाकला, 5व्यांदा आमदार झालो. लोकसभेला आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून ताकद लावली. भले भले किंवा मोठमोठे पत्रकार म्हणून होते की सातारची सीट भाजपला मिळणार नाही, भाजपचा तिथं पराभव होईल. पण आपण सातारकरांनी करून दाखवलं आणि उदयनराजेंना आपण सातारकरांनी निवडून आणलं. ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आपण घडवला हे लक्षात घ्या. आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पार्टीचा पहिला खासदार हा उदयनराजेंच्या माध्यमातून आपण केंद्रामध्ये पाठवला, हे सुद्धा सातारकरांनी करून दाखवलं. आणि म्हणून आज एवढी ताकद आपण दिल्यामुळं आज आपल्याला सुद्धा आपल्या सातारला सर्व बाजूनं मदत करण्याची भूमिका ही सरकार पण घेते, केंद्र सरकार पण घेते, मुख्यमंत्री पण घेत आहेत. याचं आपण सगळ्यांनी कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आज मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तुम्ही निवडून दिलं, तुमच्या आशीर्वादानं मी निवडून आलो. आज देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं मी राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करतोय. आज महाराष्ट्रातलं जे दुसरं तिसऱ्या नंबरचं खातं सार्वजनिक बांधकामचं जे ते खातं आज मला दिलं. आज राज्यामध्ये मला त्यामुळं फिरायला मिळतं, काम करायला मिळतं, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायला लागतं. आज जे जिल्हे खरं म्हणजे कधी बघितले नव्हते त्या ठिकाणी सुद्धा आज तुमच्यामुळं, तुम्ही आमदार केल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीसांनी मंत्री केल्यामुळं मला तिथं जाऊन काम करता येतं. तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेता येतात, तिथला सामाजिक स्थिती काय, तिथली लोकांची, तिथल्या राहणाऱ्या किंवा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती काय, जिल्हा कसा आहे, शहर कसं आहे, या गोष्टी बघता येतात, अनुभवता येतात. आणि मग जिथलं जिथलं चांगलं आहे ते आपल्या इथं का होऊ नये, जिथं जिथं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या साताऱ्यामध्ये आल्या पाहिजेत. या पद्धतीनं आज मला नियोजन करता येतंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्या पक्षानं आपल्याला एवढी ताकद दिली, ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला एवढा विश्वास दिला, आज त्यांच्या मागं आपण सुद्धा सर्वांनी ताकदीनं उभं राहणं ही काळाची गरज झाली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. सातारा नगरपालिका आपण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा पण आधी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यापासून ते आजपर्यंत आपण बरीच मोठमोठी विकास कामं केली. आज रस्ते आपल्या इथले, आपल्या प्रभागातले जे आहेत ते आपण विजून सांगितलं ते पूर्ण केले. बरीचशी कामं आपली पूर्णत्वाला झाली. काही कामं होऊ घातलेली आहेत, लवकरच ती सुरू होतील. काही आता विजयनं सांगितलं की प्रस्तावित आहेत, आपल्याला ते करणं गरजेचं आहे. मग इथलं संडासचा प्रश्न असेल, इतर प्रश्न असतील, ही सर्व कामं आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही 100% पूर्ण करून देऊ, हा शब्द नक्कीच या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. कुठलीही जी कामं विजय देसाईंनी तिथं बोलले ती काय अवघड आहेत किंवा अडचणीची आहेत किंवा होऊ शकत नाहीत अशी अजिबात नाही आहेत. त्यामुळे 100% ही कामं रखडली असली, मागं पडली असली तरी येणाऱ्या निवडणुकीचं आचारसंहिता संपली की ती पूर्णत्वाला जातील. पण ते करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला थोडं प्रभागाच्या बाहेर जाऊन विचार करायला लागणार आहे. आज आपल्याला सातारकर म्हणून कधीतरी विचार करायला लागणार आहे किंवा आपला सातारा आपल्याला कसा करायचा. नुसतंच माझा प्रभाग, माझंच घराच्या समोरचा रस्ता किंवा माझंच घराच्या दारातलं गटर एवढ्या पुरतं आता आपल्याला मर्यादित विचार करून चालणार नाही. शेवटी हे शहर आपलं आहे, हे शहर तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं शहर आहे. हे शहर कसं बनवायचं पुढं, या शहराचं सुशोभीकरण कसं असावं, या शहरातले रस्ते कॉन्क्रीटचे आपल्याला कसे करता येतील, या शहरात लाईटची सोय चांगल्या पद्धतीने कशी देता येईल, या आपल्या जवळपास जी पर्यटनाची स्थळं आहेत ती कशी आपल्याला डेव्हलप करता येतील की ज्याच्या माध्यमातून लोक इथं बाहेरचे येतील आणि त्यांच्या माध्यमातून 4 पैसे तुमच्या, माझ्या मुलांना इथं व्यवसायातनं, हॉटेल असेल, इतर व्यवसाय असेल त्यातनं मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायला लागणार आहे. आज आपण नेहमी तक्रार करतो की आता शिक्षणाच्या सोयी साताऱ्यात चांगल्या झाल्यात. आज प्रत्येक कॉलेजला डिग्री, डिप्लोमा सगळं आज उपलब्ध आहे. मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी रहितचे काही ठराविक कॉलेज सोडले तर दुसरा अभ्यासक्रम घ्यायचा म्हटलं तर पुणा, कोल्हापूर इकडच्या शिवाय आपल्या मुला-मुलींना पर्याय नव्हता. पण आज शिक्षणाची परिस्थिती आपल्या इथली बदलली आहे आणि एक सगळ्यांची खंत असायची की मुलं-मुली शिकतात
आणि नोकरीला पुण्याला जातात आणि आई वडील इथं राहतात आणि याच्यावर पर्याय एकच होता की सातारला स्वतःचा IT पार्क नवीन स्थापन व्हावा आणि आपल्या खिंडवाडीमध्ये 84 एकर जमिनीवर आज IT पार्क सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. लवकरच त्याचं काम सुरू होईल. हे आज आपल्या मनामध्ये आपली मुलं मुली लांब असण्याची जी खंत आहे ती या माध्यमातून नक्की दूर होणार आहे आणि इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर IT इंडस्ट्री आणून त्या ठिकाणी आपल्या मुलांना आपल्या मुलींना तिथं नोकरी कशी मिळेल हा प्रयत्न आपल्याला सर्वांना करायचा आहे. पण या सगळ्यासाठी शेवटी आपल्याला सरकार बरोबर राहिलं पाहिजे. ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या भाजप पक्षाबरोबर आपल्याला राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. रिंग रोडचा विषय आज आपल्या इथं वाहतूक कोंडी होती आपण बघतोय. आता जिथं जिथं रस्ता आपल्याला रुंद करता येतो तिथं तिथं आपण करतोय. पण आता जुनी घरं आहेत, जुने वाडे आहेत ते काय आपण पाडू शकत नाही. जोपर्यंत तिथलं बांधकाम निघत नाही तोपर्यंत तिथली रुंदी आपल्याला रस्त्याची मिळत नाही. तेव्हा आता ही वाहतूक कोंडी सातारात व्हायला लागली आहे. कारण गाड्या काही कमी होत नाहीत. गाड्या लोक घेतच राहतात. आज प्रत्येक घराच्या दारामध्ये नाही म्हटलं तरी 3-3, 4-4 टू व्हीलर आपल्याला बघायला मिळतील. एक 4 व्हीलर बघायला मिळाल ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना वाहतूक कोंडीला आपल्याला संपूर्ण शहरामध्ये तोंड द्यायला लागतं. प्रामुख्यानं पोवई नाक्याचा परिसर, राजवाड्याचा परिसर, खनाळीचा परिसर आणि खालच्या रस्त्याचा परिसर, मधला रस्ता जो आपला आहे हा सगळा जो आहे हा ठराविक कालावधीमध्ये तिथं वाहतूक कोंडी होती. कास्ट वाहतूक सुरू झाली. पर्यटक वर कास्ट व्हायला लागले की अदालत वाड्यापासून समर्थ मंदिर ते बोगदा या ठिकाणी तासनतास ट्रॅफिक जॅमला सगळ्यांना तोंड द्यायला लागतं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि मग याच्यावर काहीतरी उपाय निघाला पाहिजे की वाहतूक कोंडी साताऱ्यातली सुटली पाहिजे. म्हणून ज्याचा उल्लेख अमोल मोहितेंनी केला की आज आपण सातारसाठी एक वेगळा रिंग रोड आपण PWD कडे आता प्रस्तावित केलाय. हा रिंग रोड हायवे पासून म्हणजे शाहूनगर, विलासपूर, शाहूनगर, अजिंक्यताऱ्याच्या रोडला जोडून तसाच हा रस्ता बोगद्यापर्यंत न्यायचा. बोगद्यावरून पूल करायचा आणि पूल करून पॉवर हाऊसला तो जोडायचा आणि पॉवर हाऊसच्या इथनं तो रस्ता जो कासला जाणार आहे तो झालेलाच आहे. तिथून हा रस्ता आंबेदरी मारदरी मार्गे परत जुन्या मेढ्या रस्त्याला जोडायचा. अशा पद्धतीचा आपण रिंग रोड प्रस्तावित केलाय आणि हे PWD कडेच आपण दिलंय. शेवटी विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे मीच मंजुरी याला देणार आहे. त्यामुळे नक्की एक फार चांगलं आणि वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं हे सगळ्यांना सोयीचं असं एक आपण पर्याय काढलाय आणि हे सगळं टेक्निकली आपण इकडून काढलंय. असं समजू नका की बाबा आणि अमोल मोहित्यांना वाटलं म्हणून इकडून रस्ता नेला आणि तिकडून काढला, असं अजिबात नाही. आमचा प्रयत्न होता की अदालत वाड्यापासून पूल करता येतो का आपण बघावं. या अदालत वाड्यापासून जर वाहतूक आपल्याला थेट बोगद्याच्या बाहेर कासला जाणारी काढून देता आली तर आपल्याला अडचणी ज्या आहेत ते तोंड आपल्याला द्यायला लागते. त्या ठिकाणी जी सर्वेला आलेली कंपनी होती त्यांचं म्हणणं होतं साहेब इथं जर पूल करायचं म्हणत नाही कारण तेवढी तिथं रस्त्याची रुंदी नाहीये. अगदी 2 पदरी करायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी जी खुदाई करायला लागेल ती खुदाई करत असताना घरं पडण्याची शक्यता 100% आहे. कारण घरं जुनी आहेत. त्यामध्ये म्हणजे साहेब इथं पूल जो आहे हा व्यावहारिक होत नाही आणि काम करताना फार अडचणीला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यायला लागणार. म्हणून मग हा रिंग रोडचा प्रस्ताव आपण तयार केला. त्यामुळे फार मोठं काम आपण रिंग रोडचं जे आहे ते आज पूर्णत्वाला नेतोय. आज राजवाड्याचा जो मोकळा होणारा परिसर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं, पण तुम्हाला माहिती आहे तिथं क्रिकेट खेळता येत नाही कारण सरकारनं जे धोरण जिल्हा क्रीडा संकुलाचं ठेवलंय त्याच्यामध्ये क्रिकेटला हे नाहीये. त्यामध्ये बाकी सर्व खेळ आहेत पण क्रिकेट सरकारनं धरलं नाही. त्यामुळे आज हायवेला जिथं आपली ठक्कर सिटी आहे त्या ठक्कर सिटीच्या इथं आपली 13 एकर नगरपालिकेची जागा आहे आणि या 13 एकर नगरपालिका आणि हे करत असताना आमचं मत असं सगळ्यांचं आहे की आज आपण पुण्याला मॅचेस बघायला जातो. इथं सुद्धा बाहेरच्या मॅचेस, इंटरनॅशनल मॅचेस आपल्या स्टेडियमवर व्हाव्यात अशा पद्धतीचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं स्टेडियम सातारमध्ये बांधण्याचं नियोजन हे आपण शासनाच्या कडे प्रस्तावित केलंय. लवकरच या सर्व गोष्टी आचारसंहिता संपली की एक आपण मान्यतेला करू. आज अजिंक्यतारा किल्ल्याला अजित पवारांच्या मागे लागून आम्ही 130 कोटीच्या किल्ल्याचं सगळं जे काही तिथलं लोकांना किंवा आपण फिरायला जातो संपूर्ण किल्ल्याचं तिथलं डेव्हलपमेंटचा आपण प्लॅन त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतला. आज आपण
आपल्या शाहूपुरीमध्ये आपण ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल आपण तिथं बांधतोय पोहण्याचा तलाव. आज स्विमिंग पूलचं काम 60-70% पूर्ण होत आलंय. लवकरच हा स्विमिंग पूल पण पूर्ण होईल. म्हणजे उद्या आपल्याला तर हा पोहण्याचा तलाव वापरता येणारच आहे नगरपालिकेचा, पण त्याचबरोबर हे देशातल्या सुद्धा स्पर्धा या ठिकाणी आपल्या स्विमिंग पूलला ज्या आहेत त्या पोहण्याच्या घेऊ शकतो आपण. अशा पद्धतीचं अद्यावत आपण तिथं स्विमिंग पूल करतोय. असे अनेक कामं आपण सुरू ठेवली केली, रस्ते केले, पुढे सुद्धा करू. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आज हे सगळं करायचं असलं तर आपल्याला भाजपला निवडून आणणं किंवा भाजप बरोबर राहणं, भाजप पक्षाला ताकद देणं हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आज ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाले आम्हाला त्यावेळेला दिसत होतं की फार मोठ्या प्रमाणावर नाराजीला आपल्याला तोंड द्यायला लागणार, कारण जागा 50 आणि काही जरी आपटलं तरी तिथं विजय होणार नाहीये. त्यामुळे विजय इथंच आहे. तेव्हा आम्हाला माहित होतं की 50 लोकांना उमेदवार दिल्यानंतर 350 लोक नाराज होणार. आणि आज सुद्धा आपण बघतो की आपलीच लोक आपल्या विरोधात जाऊन उभा राहिली. हे विरोधक घ्यात तसं वेगळं कोण नाही. काल परवाजी आपल्याच मांडीला मांडी लावून बसली होती, काल परवाजी आपल्या बरोबरच काम करत होती. आज ती लोक अपक्ष म्हणून जाऊन विरोधामध्ये उभी राहिली. का तर उमेदवारी कुणातरी एकाला गेली, आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्हाला हे मान्य नाही, आम्ही विरोधामध्ये उभा राहणार. म्हणजे याच्यामध्ये कामाचा काही विषय नाहीये, फक्त विरोधासाठी विरोध आणि आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही उभा राहणार. याचा कुठेतरी विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे. याच्यामध्ये प्रभागाचं काही भलं व्हावं किंवा शहराचं काही चांगलं व्हावं हा विषय अजिबात नाही. फक्त तिकीट आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही विरोधात उभा राहतोय, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आपण लक्षात घ्या. आणि आपण एक लक्षात घ्या की अपक्ष जर असले तर अपक्षांचं ना त्यांना आघात असतो ना पिछा असतो. तेव्हा अपक्षांच्या माध्यमातून कारभार कुठल्याही संस्थेचा किंवा नगरपालिकेचा चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण आज आम्ही भाजपमध्ये आम्हाला काहीतरी पक्ष संघटना काहीतरी आम्हाला काम करताना काहीतरी बंधन आहे. एक चाकोरीतनं आम्हाला सगळ्यांना काम करायला लागणार आहे. आज आम्हाला वर सुद्धा विचारणारे नेते मंडळी आहेत की आम्हाला सुद्धा वर विचारतात की सातारमध्ये काय चाललंय, की असं का होत नाहीये, ते तसं का होत नाहीये. त्यामुळे आज पक्षामध्ये आम्हाला सुद्धा कुणाला उत्तर द्यायला लागतात. पण अपक्ष हे कुणाच्याही म्हणजे कुणालाही बांधील नसतात आणि कुणालाही ते नसतात. आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं असं हे अपक्षाचं राजकारण असंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की कुणी भावनिक करल, काही भावनिक सांगण्याचा प्रयत्न करल, तर त्याला अजिबात कुठेही तुम्ही बळी पडू नका. आज पक्ष म्हणून जिथं आपल्याला काम आहे, आपल्या शहराचं जिथं भलं आहे, आपल्या शहराची जिथं प्रगती होणार आहे तिथंच आपण जाऊन मतदान केलं पाहिजे. तरच आपण आपल्या शहरामध्ये काहीतरी नवीन मोठ्या प्रमाणावर करू शकतो. उगाच इथं भावनिक गोष्टीला आपण बळी पडत बसलो, भावनेला हात घालून जर मतं मागितली गेली आणि त्या पद्धतीने जर आपण मतदान केलं तर उद्याची 5 वर्ष आपण वाया घालवणार आहे. लक्षात ठेवा. या अगदी मला ठामपणे या ठिकाणी सांगायचे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की काय कोण सांगतोय, काय कोण बोलतोय इकडे लक्ष देऊ नका. आज जसं मोदीजींनी केंद्र सरकार चालवलं, जसं देवेंद्र फडणवीस राज्य सरकार सक्षमपणे चालवल्यात, तसंच आपली नगरपालिका सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चांगला कारभार करणारी आणि शहराचं सर्वांगीण नियोजन करणारी, सर्वांगीण विकास करणारी नगरपालिका आपण बनवूया. तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो. आमचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत असे सर्व उमेदवार आपण कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला सर्वांना उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि माझे 2 शब्द सातारा जावळी विधान परिषदेचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपले नगराध्यक्ष पदाचे थेट उमेदवार, भाजपाचे अधिकृत उमेदवार अमोलदादा मोहिते, तसेच विजयदादा देसाई, अपर्णाताई अविनाश नाना बाचल हे आपले भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. सर्वांनी तरी 2 तारखेला त्यांना प्रचंड बहुमताने कमळासमोरील बटन दाबून
बहुसंख्येने उपस्थित राहून बहुमतांनी त्यांना विजय करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचा झेंडा या ठिकाणी आपल्याला सातारा नगरपालिकेवरती फडकवायचा आहे. सर्वांनी हात वर करून या ठिकाणी आपल्याला ग्वाही द्यायची आहे की आपण या ठिकाणी महाराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण सातारा नगरपालिकेवरती फडकवणार आहे आणि आपले सगळे पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना बहुमताने विजय करणार आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थिती दाखवली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.